ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभान् पीताम्बरा बिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की, सब संतन की जय। नाम भगवान की जय। जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करो। आद्य आचार्यांपासून स्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना अभिवादन करून संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर अभिवादन करून उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या चालू असलेल्या वारी प्रकरणामध्ये करुणाष्टकाचा विचार चालू आहे। अर्थात काल सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक शंका आलेली होती। शंका आपल्या क्रमातली असं नाही, पण विचारणाऱ्यांनी ज्या भावनेने विचारली म्हणून परवाच्या माझ्या प्रवचनातल्या एका वाक्यावरून ही शंका विचारली गेली की हल्ली जन्म घ्यावा असं पवित्र कुळ राहिलेलं नाही असं मी म्हणालो होतो। वर्णसंकर इतका वाढलेला आहे, अफाट झालेला आहे आणि त्याच्यावरून ती गीतेतल्या श्लोकाची शंका आलेली होती की संकराचा परिणाम काय काय होतो। संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्यचो पतन्ति पितरो येषा लुप्तपिंडोदक क्रिया। तर हे अर्जुनाने मांडलेला सिद्धांत आहे युद्ध न करण्याच्या हेतूतून, पण तो अशास्त्रीय विचार नाही आहे, शास्त्रीय विचार आहे।
अर्जुनाच्या कर्तव्यदृष्ट्या त्याचं खंडन भगवंताने केलं की तुला त्याच्याही पेक्षा कर्तव्य महत्त्वाचं आहे आणि तू ते कर्तव्य निष्कामपणाने कर, हा पुढचा विभाग. पण श्लोक मात्र जो आहे त्याचा मूळ मुद्दा शास्त्रीयदृष्ट्या बरोबर आहे. वर्णसंकर झाला की संकरित कुलं नरकात जातात. कुलासहित पतंती पितरो येषाम लुप्तपिंडो दखक्रिया, ते पतित होतात. खूप विस्तीर्ण उत्तर द्यायचं ठरलं तर खूप मोठा विस्तार येतो. जीवाची होणारी गती 2-4 वर्गामध्ये येते. ज्याची साधना मुक्तीपर्यंत झालेली आहे त्याच्याकरता हा भाग नाही. परंतु धर्माच्या अनुसार, कर्मानुसार जी गती, धर्मानुसार जी गती आहे त्याच्यामध्ये शुक्लकृष्ण गती येते. आणि त्या क्रमामध्ये मात्र तो पितर याच्या वर्णसंकररूपी पापानं खाली येतो. म्हणून हे जे वर्णन आहे हे बरोबर आहे. मग काय करायला पाहिजे? तर ज्यांना ज्यांना परमार्थ कळायला सुरुवात झाली त्यांनी आपल्या हातात असेपर्यंत तरी आपल्या पिढीमध्ये वर्णसंकर कोणतीही किंमत देऊन न होऊ देणं, बस हा एवढा प्रयत्न आपला आपण करायला पाहिजे. समष्टी वायुमंडलामध्ये कलीनी ज्यांना ओढलंय त्या सगळ्यांचा ठेका आपण घेऊ शकत नाही. पण ज्यांना कळतं शास्त्र, ज्यांना त्याचा दुष्परिणाम कळालेला आहे त्यांनी या बाबतीत वाचण्याचा प्रयत्न करावा. आणि ते वाक्य सत्य आहेत. फक्त कुळामध्ये जे मुक्त जीव झालेले असतील त्यांना हा नियम लागू नये, पतंती. पण जे मुक्त जीव नसतात त्याचा जो क्रम धर्मामध्ये वर्णन केलेला आहे त्याचप्रमाणे असतो. तर सापशिडीच्या खेळाप्रमाणे त्यांचं पुण्य जर तुमच्या उपयोगाला येतं तर तुमचं पाप सुद्धा त्यांना भोगावं लागतं. जर असा क्रम मानला तर असं मानलंच पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. काही लोक म्हणतील त्यांची काय चूक आहे, मग तुम्हाला पुण्य देताना तरी त्याचा काय संबंध आहे? जर पूर्वपुण्य जर कुळाची मानायची तर पुढच्या कुळाचं पाप सुद्धा त्यांच्यापर्यंत जातं. जे या क्रमात जीव आहेत त्यांच्याकरता, या क्रमातून खेळातून जे बिलकुल बाद झालेत, बाहेर गेलेत, त्यांचा प्रश्न वेगळा. मुक्त जीवांकरता हे बंधन नाही. तुमच्याकडं जर एखादा संत झाला तर त्याचं पुण्य तुमच्या उपयोगाला येईल. पण लागोनिधी पाप पुण्य अंगा या नियमाप्रमाणे तुमचा जो कुलदोष आहे तो तिथपर्यंत पोहोचणार नाही, असं आहे. त्यांचं पुण्य तुमच्या उपयोगाला येईल, तिथं वन वे ट्रॅफिक चालू आहे. पण जे सामान्य जीव आहेत, जे मुक्ताच्या अवस्थेपर्यंत गेलेले नाहीत, त्यांना मात्र उभय संबंध आहे. त्यांचं पुण्य तुम्हाला उपयोगाला येतं आणि तुमचं पाप पण त्यांना भोगावं लागतं. तर धर्माचे नियम धर्माच्या लेव्हलमधून पाहिले पाहिजेत. आणि त्यामुळं आपला वर्णसंकर हा केवळ आपल्यालाच दोष देईल असं नाही, आपल्यात तर रोग निर्माण करील, मंदबुद्धी, हे सगळे वर्णसंकराचे परिणाम आहेत. खानदान बिघडल्याचे परिणाम आहेत. आजकालचे बरेचसे रोग खानदान बिघडल्याचे परिणाम आहेत, असं आहे. जसं वायुमंडल हे कारण असतं तसं आपली खानदान बिघडली की संतान बिघडते, असं आहे. आणि संतान बिघडली की पूर्वजांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतो.
असं आहे. तर हे दोन्ही बाजूनी उभय बाजूचे संबंध आहेत आणि त्यामुळं निदान ज्यांना आदर असेल त्यांनी आपल्या निमित्तानं आपल्या पूर्वजांना त्रास होऊ नये म्हणून तरी खानदान सांभाळावी, वर्णसंकर करू नये. वर्णसंकरामध्ये मुलाच्या पूर्वजांना त्रास होईल का मुलीच्या? दोघांनाही होईल. तर हा प्रश्न असा विचारला याने की वर्णसंकराच्या बाबतीत मुलीचा दोष असेल तर मुलीच्या बापाकडे जाईल का, किंवा मुलाचा दोष असेल तर फक्त मुलाच्याच क्रमानं जाईल. तर याच्यात शास्त्रामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जर पंचांग वाचलं तर सूतक कसे पाळावे, शिवाशिवीचे परिणाम कोणाचे किती असतात, संपूर्ण होत नाही समाप्त, कमी जास्त होतात. मुलीच्या वंशाची सूतक पाळण्याची टप्पे, अशुद्धी पाळण्याचे टप्पे, हे सगळे पंचांगामध्ये स्पष्ट दिलेले आहेत. तात्पर्य एवढंच आहे की त्याचा दोन्हीकडचा परिणाम होईल, पण कमी जास्त प्रमाणात. मुलाच्या बाजूच्या शाखेमध्ये पितरांचा दोष जास्त जाईल आणि मुलीच्या शाखेमध्ये तो कमी होईल, पण होणारच नाही असं मात्र नाही, हे लक्षात घ्या. तर दोन्ही अंगानं होईल, फक्त त्याच्या मात्रेमध्ये फरक आहे. तर तो तितका बारीक विषय अजून खोल नेण्याची गरज नाही, फक्त ज्या अर्थानं ती शंका विचारली त्या अर्थानं त्याचा उत्तर सांगतोय की आपण जर तुम्हाला धर्मातले तुम्ही तुमच्या धर्माची मान्यता असेल, कुलपरंपरा वंशपरंपरा याची जर श्रद्धा असेल तर आपण आपल्याकरताही हे वर्णधर्म कुलधर्म पाळावेत, आणि तुमची श्रद्धा असेल तर निदान तुमच्याकरता जरी नाही तरी त्यांना त्रास होऊ नये, त्यांचं पतन होऊ नये म्हणून तरी पाळावेत, असं आहे. तर हे अनेक अंग आहेत. तर परमार्थाची ज्याला आवड असेल तो थोडासा या बाबतीत तयार होतो. ज्यांनी ते विषय भाजून खाल्ला आहे परमार्थाचा धर्माचा, त्यांना या बाबतीत कळलं तरी पटणार नाही. जे कामातुराणाम न भयम न लज्जा असे जे असतात, तर असे जीवांच्या पुढचा विचारच संपलेला असतो. पण ज्यांचा हा विचार संपलेला नसेल, ज्यांची धर्मावर श्रद्धा असेल, कुलपरंपरेवर श्रद्धा असेल, मात्र जे बाहेरचे लोक आहेत ते याच्यात कमी आहेत, श्रद्धावान ह्याच्यात आहेत. म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी तरी संतावर विश्वास म्हणून, शास्त्रावर विश्वास म्हणून, भगवंताच्या वाक्यावर विश्वास म्हणून तरी आपण या गोष्टी कराव्यात. मला अर्जुन जो घाबरला होता ना, तो त्याच्यामुळंच तर घाबरला होता. मग तुम्ही म्हणाल तरी भगवंतानी त्याला युद्ध करायला लावलं, तो प्रसंग स्वतंत्र. हा प्रसंग आपल्याकरता ज्या अर्थाने विचारला तो स्वतंत्र. तिथं कर्तव्याचा बारीक सूक्ष्म विचार भगवंतानी केलेला आहे. कोणाकरता पाप लागेल, त्याचा निमित्त तू कधी होशील, याचे स्वतंत्र विचार कर्मयोगाच्या दृष्टीनं भगवंतानी मांडले. आणि तुझं यावेळचं ही ढाल तुझी उपयोगाची नाही असा मुद्दा सांगितला. मुळातच तो भिरीव असल्यामुळं तशा अर्थानं त्याचं तो शास्त्रसंमत मत आहे असं समजून तो युद्धातून परावृत्त पाहू शकत होता, होऊ इच्छित होता. आणि भगवंताला त्याच्या भूमिकेतून त्याला परावृत्त होऊ द्यायचं नव्हतं. कारण ससीम बाबतीत तुम्ही कारणीभूत आहात, आणि असीम घटना ज्या असतात ना त्या देवनियोजित असतात, असं आहे. तर महाभारत युद्धाचं नियोजन हे पांडवांमुळं नाही, तर महाभारत युद्धांचं नियोजन धर्माची ग्लानी आलेली समाप्त करण्याकरता, धर्मसंस्थापना करण्याकरता हे भगवंताचं नियोजन आहे. त्यामुळं तिथं नियम वेगळे लागतात. तर आपल्याला त्या विषयाच्या शंकेमध्ये जास्त खोल जायचं नाही. पण तुमच्याकरता जो संशय अर्जुनानं मांडला आणि त्याच्यातला जो सिद्धांत मांडला तो शास्त्रविरहित सिद्धांत नाही. तर देवा,
जर वर्णसंकर झाला, मी युद्ध केल्यामुळं अनेक पितर मरतील, अनेक योद्धे मरतील आणि या वासना माणसाला अनितीकडं झुकवतील आणि त्यामुळं वर्णसंकर होईल. अनेक स्त्रिया विधवा होतील, त्याच्यातल्या काही स्त्रिया तरुण असतील, त्यांची वासना राहणार नाही आणि मग त्या कोणीकडं तरी भरकटतील, त्यामुळं वर्णसंकर होईल. हा अर्जुनाचा दूरगामी प्रश्न होता. पण तो जो प्रश्न होता तो शास्त्राला धरून होता, फक्त त्याच्या भूमिकेकरता तो धरून नव्हता. असं आहे. मग आता आपण जे पाहायचं आहे ते शास्त्रापुरता विचार पाहायचा आहे. तर ही गोष्ट तुमच्या आमच्याकरता विचारणीय आहे. म्हणून अजूनही जरी तुम्हाला बौद्धिवादी काहीही सांगत असले, तुमच्या वासना वाढलेल्या तुम्हाला जरी धर्मापासून परावृत्त करत असल्या, तरी जर धर्माधिष्ठित संस्काराचं बीज तुमच्यात असेल तर शास्त्राचं, देवाचं आणि संतांचं वचन ऐका आणि स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. तुमचं कल्याण तुमच्या धर्मानी वागण्यात आहे आणि वाटेल ते प्रयत्न करा. आपल्याकडे घोटाळे का होतात? आता हा विषय थोडा वाढला पण गरजेचा आहे. आपण फार स्वतःला जाणकार नियोजक समजतो. लग्न कार्य करत असताना व्यक्तीचं कुळ आणि खानदान पाहण्यापेक्षा पैसा पाहायची लोभी लोकांना सवय लागली. कुळ आणि खानदान पहा, बरोबरीचं आहे का नाही असं पाहू नका. बरोबरी भौतिक परिस्थिती दृष्ट्या, आंतरिक दृष्ट्या तर बरोबरच आहे, तो खानदानी ज्या अर्थी आहे त्या अर्थी तो बरोबरीचंच आहे. पण या पैशामुळं साधारण गरिबाबरोबर लग्न करत नाहीत आणि त्याच्या तोडीचा मिळत नाही. आस्था अशी झालेली आहे. या स्त्री शिक्षणाचा दुष्परिणाम, मुली सिन्सिअर असल्यामुळे जास्त शिकून राहिल्यात, शिक्षण झाल्यावर त्यांच्या तोडीचा शिक्षणवाला मिळत नाही आणि मग कुठलचा तरी शिकलेल्याशी बद्दल त्याचे योग्य बापाने काळजी न घेतल्यामुळं त्यांचा वर्णसंकर होतो. तेव्हा कर्तव्य बापाचं सुद्धा आहे. मुलगी वयात असतानाच योग्य वेळेला तिचं लग्न करून देणं. शिकती तर शिकू द्या, पण पुढं जड जातं हे लक्षात ठेवा. आवश्यक शिक्षण आजच्या काळात लागतं. एकदम आता काळ राहिला नाही एकदम अशिक्षितपणाचा. जगत व्यवहार करण्याकरता मुलींना कामापुरतं शिक्षण पाहिजे. मी शिकवणं का या मताचा नाही आहे, पण त्याला कुठंतरी ब्रेक असावा, नाहीतर त्याचा दुष्परिणाम पुढं ते तुमच्या ताब्यात राहत नाही आणि मग त्यामुळं फार घोटाळे होतात. आणि काही वेळेला बापाचा लोभ नडतो. बरोबरीची प्रतिष्ठेचं स्थान पाहतात, श्रीमंतीचं स्थळ पाहण्यात वेळ घालवतात आणि ते वेळ घालवता एक वेळ अशी येते की आई ती तिसरी जोडी तुमच्या पाया पडायला येते आणि तुमच्या हातात काही राहत नाही. अशा घटना गावोगावी घडतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. काही समष्टीपातक असतात महाराज, तर त्याचं पाप तुम्हाला सुद्धा भोगावं लागतं. तुम्ही जे अकर्तव्य केलं काही दिवस त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. कर्तव्य दक्ष राहिला नाहीत वेळेमध्ये, त्यांच्या प्रवाहामध्ये प्रवाहित झालात, वय वाढतंय, तर वय वाढत्या वयामध्ये नुसतं शिकते आणि हुशार आहे म्हणून आपण कशाला माग ओढायचं आणि तिच्या कल्याणाला कारण. पण फार शिकली म्हणजे तुम्ही तिचं कल्याणच कराल असं नाही. दुसऱ्या बाजूने जर अशी कुणाचा तरी हात घालून गेली, हातात हात धरून, तर त्याचा परिणाम तुम्हाला सुद्धा भोगावा लागेल. हे लक्षात घ्या. म्हणून ज्या हेतूतून हा प्रश्न विचारला त्या हेतूतून उत्तरं दिले. लक्षात घ्या. प्रश्न ज्या लेव्हलवर विचारला आहे त्या लेव्हलवर मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर कशावरून विचारला तर मी म्हणालो होतो हे खरं आहे आज
इतका वर्णसंकर झालेला आहे. आता आम्ही संन्यास घेतल्यामुळं कुळ संबंध सोडला, पण वडील धार्मिक, आजोबा धार्मिक, पंजोबा धार्मिक. आमचे पंजोबा सिद्ध संत होऊन गेले, सिद्ध होते. आणि इतक्या पवित्र कुळात असून सुद्धा आमचा भाऊ धार्मिक. मोठ्या मोठ्या सनातनी घरात वर्णसंकर झाले. आमच्या पुतण्याला ब्राह्मणेतर पोरगी करून दिली आमच्या पोराने. घरापर्यंत अशी अवस्था आहे. तर वर्णसंकराचं स्वरूप किती बिघडलंय. मुलगी संस्कारित राहते, जातीची नाही, पण मुलगा मग संस्कारित मिळत नाही. माळकरी असं चांगलं संस्काराचं नाही, मुद्दा असा आहे, हा एक वेगळा विभाग आहे. संस्कार हा जो आहे आणि खानदान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संस्कार हे वर्तमान कर्माचा भाग आहे आणि खानदान हा रक्तबीजाचा भाग आहे. हे लक्षात घ्या. तर खानदान महत्त्वाची की संस्कार महत्त्वाचा? मग संस्कार आणि खानदान दोन्ही जुळतच नाही का? जुळतं, असं नाही की जुळतच नाही. पण समजा संस्कार कमी असले आणि खानदान महत्त्वाचे असले, दोन्हीत कशात महत्त्व द्यायचं? तर आपल्याला सांगेल धर्मानुसार उत्तर. हा, तुम्ही बौद्धिक विचाराचं उत्तर वेगळं अपेक्षित कराल, पण धर्माचं उत्तर हे की खानदानीला महत्त्व जास्त आहे. आणि वर्तमान काळातला त्याचा संस्कार पाहिला तो भविष्य काळात बदलणारच नाही असं काय, पण बीजाचं वंश बदलणार नाही. त्याचे जे जीन्स आहेत ते बदलत नसतात. संकर झाल्यावर पुढं बदलतील, पण संकर होण्यापूर्वी जर ती खानदान आलेली असेल तर ते बीज बदलत नाही. त्याच्यामध्ये परंपरा आहे. आणि म्हणून आपले जुने लोक ते कुठंतरी पदराला पदर लागल्याशिवाय सोयरी करत नसत. हे चुकीचं नाही. तर खानदान ही जास्त महत्त्वाची आहे. 2 नंबरला संस्कार सुद्धा महत्त्वाचा आहे, पण 1 नंबरला खानदान महत्त्वाचे. मी सुरुवातीलाच एक वाक्य सांगून हे उत्तर सांगितलं की धर्माच्या दृष्टीने मी हे उत्तर देतोय. हां, शुद्ध बीजापोटी, खानदान म्हणजे बीज आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर बीज क्वालिटी वाढवणारा आजकाल सगळ्याच कक्षेत शास्त्रज्ञ लोक प्रयत्न करतात. क्वांटिटी जी आहे ना ती घसरलेली आहे. आणि क्वांटिटी नुसती क्वालिटी वाढल्यावर लाभ आहे असं नाही. या संकरित गायी काय आहे, क्वालिटी घसरली आहे, क्वांटिटी वाढली आहे. पिकांच्या अनेक जाती संकरामुळं आज नुसतं मानवाचंच संकरित झाले असं नाही, खानपानासहित सगळं संकरित झालंय. आणि त्याचा फार मोठा दुष्परिणाम आज झालेला आहे. आमच्यामध्ये संकराचं महत्त्व कमी होण्यामध्ये संकरित अन्न खाल्लंय त्याचा हा परिणाम आहे. आमचं अंतःकरण सुद्धा दुसऱ्या बाजूला जे झुकतं ना त्याला कारण हे आहे, त्या जर्शांची दूध पितो आणि त्या भाकरी बाजरी ज्वारी सगळे संकरितच चालतात. त्याचा परिणाम असा झालाय की आमच्या बुद्धीत हा खरा विचार पटायची सुद्धा शक्ती राहिली नाही. आमचा इतका विचार संकरित झालाय की आम्ही त्याच पाठीमागं धावायला लागलो. तर ही परिस्थिती सत्य आहे. जाऊ दे, आपण किती या विषयावर चर्चा केली तर संकेत समजणाऱ्याला पुष्कळ आहे. आता तुमच्या या विभागाशी मी अलिप्त आहे, पण धर्माप्रमाणे जे आहे ते सांगणं माझं आता काम आहे. नाहीतर मी संन्यस्त वृत्तीमध्ये गेल्यामुळं माझा तुमच्या कशाशीच संबंध नाही. माझ्या पूर्वाश्रमीचे वंशज जरी आता बिघडले तरी त्याचा माझ्यापर्यंत आता काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मी माझी सवडीपुरतं बोलत नाही, पण तुम्ही ज्या लेवलवरून प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये शास्त्राचं जे उत्तर आहे ते मी तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. लक्षात घ्या.
पटलं तर लाभ तुमचा आहे, जे पटवून आचरतील त्यांना अधिक लाभ आहे. नाही आचरलं तर माझं काय जायचं, येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यांनी अनहित केले. पण धर्माचार्यांनी विचारल्यावर जे खरं आहे तेच बोललं पाहिजे. ते लोकांना बरं वाटो, पटो किंवा न पटो. बऱ्याच लोकांना पटणार नाही म्हणून कसं बोलावं, हा मुद्दा धर्माचार्याच्या याच्यात मधो नाही. भिडबाड तुका म्हणे सान थोर, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तर ज्या लेव्हलमधून हा प्रश्न आला त्या लेव्हलमध्ये उत्तर दिलं. प्रश्न येताना जरी 2, 4, 5 लोकांच्या चर्चेतून आलेला असला तरी अशा प्रकारचे प्रश्न अनेकांच्या समोर येतात. आणि जर तुम्हाला धर्मसंस्कारी माझे अनुयायी म्हणवायचं असेल तर कोणती किंमत देऊन तुम्ही खानदान सांभाळावे असं आहे. धर्म हे कर्माप्रमाणे काम परंपरागत नाही, जन्माप्रमाणे. हे खानदान जी आहे ना ही जन्माप्रमाणे मानली जाते. कर्माप्रमाणे त्याला आदर देऊ शकता, कर्माप्रमाणे त्याचं पुण्य वाढू शकतं. पण खानदान जी आहे हा खूप जुना प्रश्न आहे. याच्यावर फार संवाद झालेत. मोठमोठ्या विद्वानांनी आपल्यानुसार भाषणं केलेत, त्याच्यात वेगवेगळ्या श्लोकाचे अर्थ काढलेत. हा फार व्यापक प्रश्न आहे. हा इतका पटकन संपणारा नाही. पण सनातनदृष्ट्या मला विचाराल तर त्याचं उत्तर हे जन्माप्रमाणेच जात आणि वर्ण मानली पाहिजे, सनातन धर्माप्रमाणे उत्तर आहे. हे लक्षात घ्या. मग बुद्धिचातुर्य वकिले चालवून त्याच्यामध्ये पुष्कळ भ्रमित अवस्था आहेत. मग त्याला ज्याला जे मानायचं, मी सांगितलं ना, संकरित अन्न खाल्ल्यामुळं त्याची बुद्धीसुद्धा संकरितकडेच झुकणार, तो तर्कही त्याप्रमाणेच करणार. हे लक्षात घ्या. पण सनातन उत्तर हे सनातन उत्तर आणि सनातन नियम ते सनातन नियम. तेव्हा फालतू तर्क करण्यात काही त्यात अर्थ नाही आहे. तर्काला आधार देऊ नका जास्त. जर तुम्ही खरे सनातनी होऊ इच्छित असाल तर सनातन धर्मामधले जे नियम आहेत ते नियम जातीनुसार आहे आणि जन्मानुसार जाती आहेत. कर्मानुसार कर्मपुण्य वाढू शकेल, तुम्हाला समाजाने आदर द्यावा, धर्माने आदर, हा वेगळा विषय. जर्सी गाय दूध देते म्हणून तिला पार तुम्ही विमा उतरवून त्याची 4 नोकर व्यवस्था ठेवा. पण पूजेच्या वेळेला जर्सी गाय मान्य नाही, त्याला गावठी गायच पाहिजे. गोपूजेला, गोवसुवारशेला. तर सनातन परंपरा हीच श्रेष्ठ आहे असं मी स्पष्ट शब्दामध्ये त्याचं उत्तर देतो. आता फाटे फोडायला जास्त वेळ राहिला नाही, तेव्हा ते इथं थांबवतो प्रकरण. फक्त मला विचारलं, माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर माझं जे स्पष्ट तोंड विचार आहे ते मी सांगेन. आणि त्याला स्वतःला काही पटवून घ्यायचं असलं तर मी सांगितलं ना, संकरित अन्न खाल्ल्यामुळे त्याची बुद्धी संकरित झाली असेल तर तो वकिलीप्रमाणे कुठेही झुकविल. ते ज्याचं त्याच्याबरोबर कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. तर हा विषय वेगळा, पण स्पष्ट वक्तेपणाचा मुद्दा वेगळा. तर हा परवाच्या माझ्या बोलण्यामुळं तो विषय त्याच्या डोक्यात शंका विचारली. म्हणजे फार विषयांतर आहे असंही म्हणता येणार नाही आणि फार विषयाला धरून आहे असंही म्हणता येणार नाही. पण या निमित्तानं वत्साचे निवरस हे सगळ्यांनाच त्या निमित्ताचं एखादा स्पष्ट शब्दामध्ये सिद्धांत जर ऐकायला मिळत असेल तर नुकसान काही नाही. म्हणून मी माझ्या स्पष्ट शब्दामध्ये सनातन निष्ठेनुसार मी त्याचं उत्तर दिलं. आता हे प्रकरण इथंच थांबवतो. आता आपला क्रमाने चाललेली चर्चा. तर या क्रमाच्या चर्चेमध्ये हे करुणाष्टक आहे आणि करुणेचा विचार आलेला आहे. 5व्या श्लोकाच्या शेवटच्या तुकड्यात म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा असा शब्द आहे. 6व्यात पुन्हा करुणा करुणा शब्द आलेला आहे. मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी तळमळ निववी रे रामकारुण्य सिंधू. पुन्हा 7व्या श्लोकात सुरुवातीला तुझविण करुणा हे कोड जाणेल माझी. तर हा करुणा शब्द या मध्य विभागामध्ये बऱ्याच वेळेला आलेला आहे आणि म्हणूनच याला करुणाष्टक असं म्हणतात. तर आता मेन मुद्द्याचाच थोडासा विचार करण्याची प्रसंग आजचा आहे. करुणाकांक्षी आणि करुणादाता, धनकांक्षी आणि धनदाता असा भाग आहे. तर माझी करुणा तुझं कळणार नाही म्हणजे कारुण्य ही एक अवस्था आहे.
आणि करुणा ही एक कृपा आहे, लक्षात घ्या. तर या करुणा शब्दाचा विचार आपल्याला करायचा आहे. तर समर्थाने करुणेची मागणी केली आणि आपल्या करुणा दशा आपली भगवंतासमोर प्रगट केली. तर ही दशा आहे. जसं आपण दयनीय शब्द वापरतो, दया करण्यास योग्य, तसा दयनीय शब्द वापरतो. तसं आपली कारुण्यता हा जीवाचा जो अपेक्षित स्वतःचं अवस्था वर्णन स्थिती नाही, आणि त्याला करुणेचा आश्रय मिळाल्यानंतर ती अवस्था सुधारते. तर त्या दृष्टीनं जसं एखाद्याची गरिबी स्थिती एखाद्यानं उदारतेनं अर्थ मदत केल्यावर ती गरिबी स्थिती बदलते, गरिबी परिस्थिती बदलून जाते. तसं या कारुण्य स्थिती ही जीवाची आहे आणि करुणा ही पूर्णतम परमात्म्याची उदारता आहे. तर मूळ मुद्दा असा आहे, जसं सरकार फक्त उदाहरणापुरतं, दृष्टांत खूप अपुरा आणि बदललेला आहे, पण मुद्दा समजण्यापुरता आहे. तपशिलात बिलकुल घुसू नका. त्या हेतूनं नादारीचा अर्ज केला जातो. तर नादारीचा अर्ज करणारा म्हणजे कारुण्य स्थितीतला, आणि नादारी जी आहे ती पूर्ण करणारं सरकारचं नादारीचं सर्टिफिकेट. आता नादारी करता अर्ज करतात, तुम्हाला माहिती सगळ्या शाळेतले पोरं. मग त्यात आपलं उत्पन्न खरं कमी असतं का दाखवतात, हा सगळा तपशील झाला. पण सरकारने कोणाकरता सुट्टी दिली आहे, एक उत्पन्नाची रेंज ठेवली आहे, आणि त्या रेंजच्या खाली असणाऱ्या लोकांची फी सरकारनं भरावी असा भाग आहे. मग आता ती रेंज दाखवण्याचा मुद्दा फारच वेगळा आहे हो. आता या राजकारणामध्ये एका रात्रीतून 87 एकरवाला जमीनवाला माणूस राजकीय सर्कलमध्ये अल्पभूधारक बनतो आणि इलेक्शनला उभा राहतो. एक वेगळा गट असतो अल्पभूधारक. हा तपशिलातला जो दोष आहे तिकडं लक्ष देऊ नका, पण नियोजन करताना सरकारने विभाग करताना तो बरोबर केला. तर हे या खालच्या सरकारमध्ये सगळं बिघडतं, पण वरच्या सरकारमध्ये असा प्रकार नाही आहे. तर तिथलचे जे नियम आहेत त्याला एक स्तर आहे, तर तो स्तर महत्त्वाचा आहे. भगवान करुणा मरुणालय आहेत, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. जसं आपल्या भौतिक सरकारमध्ये सुद्धा सामर्थ्य आहेत, फक्त सामर्थ्याचा दुरुपयोग करणारे दोन्ही वर्ग आहेत. हे सामर्थ्य भौतिक आहे, त्यामुळं ज्यांच्याजवळ आहे तेही काही स्तरावरचे लोक नाहीत, त्यामुळं त्याच्यातही पार्सलिटी होते आणि मागणाऱ्यांमध्ये पार्सलिटी होते. तर हा तपशील सोडायचा. या भगवत सरकारामध्ये ही पार्सलिटी नाही. मग तिथलच्या अर्जामध्ये समर्थाने आपले रकाने जे भरलेले आहेत त्यामध्ये म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा. तर त्यामध्ये आपल्या कारुण्यपर जी अवस्था आत्ता आहे दयनीय, तिचा उल्लेख त्या 5व्यात केलेला आहे की माझं मन चपळ आहे, मी स्वजनमाया तोडलेली नाही, क्षणाक्षणाला माझा निश्चय बदलतो आहे. म्हणजे हे माझं मन करुणा करण्याच्या परिस्थितीत आहे याची सिद्धी
करून त्यांनी विषय मांडला म्हणून ओन होऊन म्हणून. तर वरच्या ह्याच्यात बऱ्याच ठिकाणी हा सगळा विषय 5व्या श्लोकापर्यंत आला. ते म्हणूनचा अर्थ एकट्या 5व्या श्लोकात नाही, तर पहिल्या 5 श्लोकात त्याचा जो उल्लेख आहे तो सगळा म्हणूनच्या आधीचा उल्लेख. मी कारुण्य करण्याच्या लायक असणारा, करुणेची अपेक्षा असणारा जीव आहे हे दाखवण्याकरता हे सगळे मागचे मुद्दे आहेत. आणि करुणा करत असताना बराच काही अधिकारही लागतो. अरे फी माफ करायची आहे, फी माफीचा अर्ज करत असताना फी माफीचे काही नियम पण असतात. सरकारचा नियम असा आहे की जो नापास झालेला असेल ना त्याची सरकारने फी भरू नये परत. म्हणजे पासिंगच्या अपेक्षा आहे. तसं मोडिता तोडिता हे प्रयत्न करणारा जो आहे तो नादारी मागताना मागच्या वर्गातल्या पासिंगचे मार्क मी मिळवलेत याचे विषय तो मांडतो. आणि या पद्धतीनं मी जे जे मागतोय ही तात्कालिक स्थिती नाही. जन्मकोट्यान कोटी जळत हृदय माझे. त्या म्हणूनच्या मागईचं पुन्हा म्हणून मदवरी करुणेचा राघवा पोरलोटी. तर या म्हणूनचं पुढचं एक कारण सांगितलंय. एक मागचं सांगितलंय वर्तमान काळात माझं मन चपळ आहे, मोडता मोडवत नाही, तुटता तुटत नाही, निश्चय घडी घडी भेटतोय. हे वर्तमान स्थिती. आणि पूर्वस्थितीमध्ये सुद्धा मी जन्मकोट्यानुकोटी या स्थितीत आलेलो आहे. म्हणून करुणेचा राघवा पूरलोटी. तर तिथं मजवरी करुणेचा शब्द आलेला आहे, पण म्हणून तिथं पण लावायचं. म्हणून मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. तर या म्हणूनीचे जे कार्यकारण भाव सांगितलेले आहेत त्याचा विचार करून मग आता तू हा पूर माझ्याकडे देतो याचं कारण काय, मी तुला का मागतो, तर तू करुणा सिंधू आहेस. जसं मी करुणाकांक्षी आहेस. तुम्ही म्हणा ज्याच्याजवळ जे आहे तेच मागता येईल ना, त्याजवळ नसेल तर काय उपयोग. करुणाकांक्षी काय उपयोगाचा आहे. आम्ही विनोदाने आमच्या एका पोराला चिडवायचो. आमचे नाना ब्रह्मचारी, तेव्हा नानांचा भाचा त्याला आम्ही जावाई म्हणायचो. पण आम्ही म्हटलं ब्रह्मचारी सासऱ्याचा भाचा आहे हा. तर असा विनोद होता कामा नये. तर कारुण्य सिंधू, करुणा नसलेल्याजवळ करुणा मागण्यात काय अर्थ आहे. पोरगी नाही त्याचं जावई काय होणार आहे. तर तसं तू कारुण्य सिंधू आहेस म्हणून मदवरी करुणेचा राघवा पोरलोटी. तर त्याच्या जमेची जी बाजू आहे ती सुद्धा महत्वाची आहे. तर तू कारुण्य सिंधू आहेस आणि म्हणून तू माझ्यावर करुणेचा पूर लोट. आणि मी करुणाकांक्षी आहे. नाना मुलगी देण्याच्या लायक नाही, पण भाच्याला लग्नाची गरज आहे. इथं विजोड झाला तर इथं विजोड नाही. ज्याच्याजवळ करुणा आहे त्याच्याजवळ मागितली असं आहे. म्हणून कारुण्य सिंधूला फार महत्त्व आहे. कारुण्य सिंधू या उपमेला फार महत्त्व आहे. संत आणि परमात्मा हे त्या लायक आहे. त्यांच्याजवळ विपुल करुणा आहे, कमी नाही. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजाप. विपुल आहे, काही कमीच नाही. ती संपणारी नाही, अनंत पट. बहुशब्दाने त्याचा विचार लक्षात आला तर हा करुणा सिंधू जो आहे ना, बहु हे करुणावंत. म्हणून शरण जावे म्हणजे कारुण्य का मागावं, तर तो बहु आहे करुणावंत. आणि मी पण कारुण्यकांक्षी आहे.
तर कारुण्य आकांक्षा आणि कारुण्य सिंधू. तर जीवाने कारुण्यकांक्षी असावं आणि ज्याच्याजवळ मागायचे तो कारुण्य सिंधू असावा, मग पूर्ती होईल. तर समर्थांनी करुणाष्टक लिहिलेत तर ते कारुण्यकांक्षी अवस्थेतून लिहिलेत आणि ज्याच्या समोर मांडलेत तो कारुण्य सिंधू आहे. मग आपण ज्याच्याकडे चाललो आहे तो कारुण्य सिंधू आहे आणि आपण चाललेले कारुण्यकांक्षी आहोत, भक्तिमार्गी आहोत, दैन्यभावी आहोत, पतित आहोत. पतितेकडे चालण्याचे दुःख असणारे, जाणीव असणारे आहोत. म्हणून मला थोडंसं मिक्स पद्धत वापरली तर फार विरोध नाही माझा, पण मिक्स पद्धतीनं लाभ होतो आणि कधी तोटा होतो. कशाचा आधार कितपर्यंत घ्यायचा हे कळत नाही. मिक्स पद्धती हल्ली औषधोपचारात सुद्धा डॉक्टर वापरायला सुरुवात करतात. दोन्हीचं ज्ञान घेतात, होमिओपॅथीचं, ॲलोपॅथीचं, आयुर्वेदाचं, आणि बरेच रोगीसुद्धा मिक्स पॅथी वापरतात. मी स्वतःसुद्धा डायबिटीसवर मिक्स पॅथीचा उपयोग करतो, लक्षात घ्या. तर काही काही अँगलनं काही काही पॅथीचं महत्त्व असतं. जसं ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, तर ज्याचे त्याचं आपापल्या विशिष्ट जागी जरा विशेष महत्त्व असतं. सगळीकडे उपयोग येत असं नाही. तर मिक्स पॅथी हा आता कॉमन विषय झाला आहे. जसं राजकारणात आघाडी हा कॉमन विषय झाला आहे, तर सरकारची जशी स्थिती आहे ना तशीच आता आपली सुद्धा परमार्थाची स्थिती आहे. मी का म्हणतो तर तुम्ही जर आता महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं निरीक्षण केलं तर मिक्स पॅथीचा उपयोग केला जातो, पण कधी कधी समाज त्याच्यामध्ये थोडासा भरडला जातो. आता मला फार आवडलं मगाच्या प्रवचनामध्ये स्वरूपाविषयीचा जो थोडासा विचार सांगितला तो आमच्याकरता बरोबर आहे हो, पण ज्याला विवेकच नाही त्याला ती स्वरूपानुभूती त्याची जी लेव्हल आहे ही कळत नाही. म्हणजे त्या पॅथीचा दोष नाही, तो ग्रहण करणाऱ्याच्या अधिकाराचा संबंध येतो. तर माझं खरं म्हणणं असं आहे, वारकरी व्हावं म्हणजे शुद्ध भक्तियोगी व्हावं. तर शुद्ध भक्तियोगी होत असताना या विवेक शक्तीचा उपयोग करू नये का? करावा. जसं आता ही करुणा मागितली आहे ना, मी आपल्याला काल याच्याविषयी एक मुद्दा सांगितला होता की जसं कांद्याचं एक एक सालपट खोलत गेला तर कांदा नावाची वस्तूच राहणार नाही, तसं विवेकानं जर तुम्हाला तुमच्या या शरीररूपी रचनेचा डायग्राम समजला तर महाराज अविवेक, मोह हे काही राहणारच नाही. ही खरी रचना समजत जर तुम्ही खरे आत गेलात ना तर तुम्हाला काही राहणार नाही. पण प्रश्न असा आहे, ही सालं खोलण्यामध्ये आपण सफल होत नाही. वरची एक दोन वाळलेली सालं पटकन निघतात, पण आतले जे पडदे आहेत ना ते इतके चिकटलेले आहेत की ते निघत नाहीत. तसं सूक्ष्म विवेक जो पाहिजे तिथं आपण कमी पडतो. आणि त्यामुळे मिक्स पॅथी मी का म्हणतो तर कळेल तोपर्यंत याचा उपयोग करा. आता संसारी माणसाने सगळी रोग निवारण करण्याची शक्ती नामामध्ये, देवामध्ये, संतांमध्ये आहे. मग कोणताही रोग झाला तर देवालाच प्रार्थना करावी का? तर देवाने सामान्यत्वानं जे विज्ञान प्रगट केलेलं आहे त्याचा जेवढा उपयोग करता येईल तोपर्यंत करावा.
पण अंतःकरणामध्ये एक मुख्य धारणा ठेवावी, याच्यामुळं मी वाचेल असं नाही आहे. आपण काय होतो, दोन्हीपैकी एका बाजूला प्रवाहित होतो, हे लक्षात घ्या. तर सामान्य अधिकारी माणसाने भक्तिभक्त भगवंत गुरु याप्रमाणे भक्तिपंथ बहु सोपा. संतांचं म्हणणं आहे, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. क्षीण म्हणजे खंडन नाही, मग त्याच्या बाबतीतले अधिकारी वर्ग कमी झाले असा आहे. हा जेवढा विस्तृत मार्ग आहे भक्तीचा, लाखो लोकांना घेऊन जाणारा, असा मार्ग योग नाही. योगात शक्ती नाही असं नाही. आज योग मार्गाचे मार्गदर्शक नाहीत. फार अगदी टीव्हीवर तुम्हाला किती रामदेव बाबांचं मत वाटत असलं तर तो खालच्या मध्यम लेवलचा निरोगी होण्यापुरता योग ते शिकवतात. त्याच्या पुढचे शिकणारेही नाहीत, त्यांच्याकडे जाणारे. म्हणजे त्याचा उपयोग आहे, त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचं आहे. या साधारण ऐश्वर्याच्या झुकणारे जे नियमात फार बिघडलेले आहेत, त्यांना थोडं नियमात आणण्याकरता त्यांच्या त्या कार्याचा उपयोग होतो. मी त्या व्यक्तीविषयी बोलत नाही आहे. योगमार्ग समाधीपर्यंत नेण्याकरता कलियुगामध्ये किती लोकांना नेऊ शकेल तर नाही, आरोग्यापर्यंत नेईल. या सगळ्याचा उपयोग आरोग्याकरता होईल. तुम्ही आरोग्याकरता जरूर त्याचा आश्रय घेतला तर माझा विरोध नाही, कारण तुम्ही तो आश्रय घेतला की आपोआप तुम्ही संयमित होणारच आहे. त्याशिवाय होतच नाही तो योग. यम नियम आसन यम नियम घेतल्याशिवाय ते काही असं म्हणत नाही तुम्ही कसंही करा तुमचं योग काम करेल. योगाच्या साधनेचा आधार घ्यायचा असेल तर तुम्हाला यम नियमात यावंच लागेल. म्हणजे अगदी शरीरापर्यंत जरी घ्यायचा असला तरी, शरीराच्या पुढचा विषय वेगळा, समाधीपर्यंत जाण्याकरता. तर योग समाधीपर्यंत जाण्याला सक्षम आहे, ज्ञान जीवनमुक्तापर्यंत नेण्याला सक्षम आहे. पण अधिकार प्रकरणातून तिथपर्यंत जाणाऱ्यांची संख्या किती, साधनचतुष्टय संपन्नता किती लोकांची आहे, वैराग्याचं अधिष्ठान किती. आपलं सगळं गोड घोडं पेन खातंय वैराग्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही स्वतःच्या अधिकाराची जाणीव ठेवून ज्ञानाचं योगाचं खंडन करू नका. पण आपण अधिकारी नाही म्हणून आपल्याला साधणाऱ्या सर्वेशाम अधिकारातून वर उचलणाऱ्या भक्तीचा आश्रय घ्या, असं मी म्हणतो. खंडन करू नका. आणि शाब्दिक चिंतनानं आपण अधिकारी आहे असं मानू नका. ग्रंथ वाचला तर तो बोलका पोपट होऊ शकतो, स्वरूप काय कळतं त्याच्याविषयी तो प्रवचन सुद्धा करू शकेल. पण मलविक्षेप दोष जर गेलेले नसतील तर ती केवळ बडबड होईल. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडची वाणी अथवा सत्य. मी कशाकरता म्हणतो की करुणाकांक्षी व्हायचं असेल तर बोलका पोपट करुणाकांक्षी राहत नाही. त्याला भ्रम होतो मला आता काही मिळवायची गरज नाही, माझं आतलं चैतन्य ते सगळं सारखंच आहे. मला तो मुद्दा खरा आहे, सोहमचा मुद्दा खोटा नाही. पण देहभाव जाईपर्यंत वरून बडबडेनं नुसताच सोहमचा मंत्र म्हटला तर काही उपयोग नाही. एका अधिकारावर गेल्यावर त्याचा उपयोग आहे, हे लक्षात घ्या. अधिकाराच्या विरहित ती कृत्रिमता ठरेल. उलट कधी कधी त्याच्यामुळं तुमच्या अंतःकरणात खऱ्या स्थितीची वाटचाल लांबेल आणि तुम्ही दंभी व्हाल. म्हणून कल्याण करायचं असेल तर वारकऱ्यांनी भक्तिप्रधान राहावं. हे करुणाष्टक जे आपलं चाललंय ना, हे करुणाष्टक संतांनी तुम्हाला या भावामध्ये स्थिर राहण्याकरता तुमचा दैन्यभाव, तुमची लीनता, तुमची अनन्यता जिवंत ठेवून, या सगुण परमात्म्याच्या सामर्थ्याचं महत्त्व ठेवून करुणाकांक्षीपणा टिकण्याकरता हे करुणाष्टक आपल्या चिंतनात आहे आता, असं आहे.
संत वाङ्मय करुणाकांक्षी ठेवणार आहे समाजाला. हे नातं महाराज जिवंत ठेवलं तर निदान वन वे ट्रॅफिक प्रमाणे आहे ते त्याचं सामर्थ्य तो तुमच्याकरता वापरेल, तुम्ही करुणाकांक्षी राहिलात तर. आणि मध्येच तुम्हाला आपण वर पोहोचलो सिद्ध झालो ना असं जर भ्रम झाला तर त्याची करुणा मिळणार नाही. असा फार मोठा समाज आहे की ज्यांना हे उच्च वाङ्मय वाचल्यामुळं भक्ती पटत नाही, ज्ञान भक्ती रुचत नाही आणि ज्ञानाची लेव्हल पटत नाही, पचत नाही, ज्ञान पचत नाही आणि भक्ती पटत नाही, अशा मधल्या अवस्थेत बराच वर्ग आहे. लक्षात आलं का? आणि पचत नाही आणि रुचत नाही ते वरचं वाङ्मय वाचल्यामुळं, आणि वरचं हातात येत नाही, पचत नाही, असा मधला घोळ फार आहे. शाब्दिक कोणाचे काही ऐकतच राहतात, स्वतःचं ध्येय त्यानुसार वाटचाल त्यानुसार श्रवण अशी काळजी घेत नाहीत. मग जो सांगणारा असतो तो जर केवळ त्या अभ्यासाचा नुसता पोपट असेल तर तो तुम्हाला तेच सांगेल, आणि तुमच्यामध्ये मात्र असा भ्रम होतो ते ऐकून की आपण तिथं पोहोचलो. नुकसान आपलं होतं. कोणत्या तरी एका मार्गाने पूर्ण काम होईल. अधिकारी बनून ज्ञानमार्गी बना, तुम्ही जीवनमुक्त व्हाल, अथवा करुणाकांक्षी बनून करुणेचा पूर भगवंताकडून मागून घ्या, तेव्हा तुम्ही पूर्ण व्हाल. दोन्हीपैकी एक पाहिजे, पण ते पूर्ण पाहिजे. मग आपण करुणाकांक्षी आहोत देहभावी असल्यामुळं, मायेच्या अधीन असल्यामुळं, निरसी मोहमाया या मोहमायेच्या ताब्यात असल्यामुळं आपण करुणाकांक्षीचे अधिकारी आहोत. आपण जीवनमुक्ततेच्या चिंतनाचे महावाक्याच्या लेव्हलवरचे साधारण सगळे अधिकारी नाही. महावाक्याचं चिंतन करण्याचे आम्ही अधिकारी आहोत. कारण आम्ही संन्यास घेतला त्यावेळेला जे संन्यास दीक्षेमध्ये आम्हाला सांगितलं जातं तर त्यामध्ये, म्हणून तर आमच्या डोंगरे महाराजांचं म्हणणं स्पष्ट हेच होतं की अरे ही उपनिषद अरण्यकांडात आलेत, म्हणजे अरण्यात जाण्या इतकं वैराग्य तुमचं तयार पाहिजे. डोंगरे महाराज तर वानप्रस्थात सांगायचे अरे निदान प्रत्यक्ष झाडाच्या अरण्यात तुम्ही जाऊ नका, पण अरण्यासारखं घरात राहण्याची तयारी तर कराल की नाही, ती नसते आमची. तत्वचिंतन कोणी करावं तर वेदांतामध्ये वेदांत भाग, उपनिषद भाग हा अरण्यक प्रकरणात आलेला आहे. म्हणजे ज्यांचे हे सगळे कर्तव्य संपलेले आहेत, लक्षात घ्या, त्याच्याकरता हे आहे. तर म्हणून वेदांताबद्दल गैरसमज न करता तुम्ही माझा ऐका. मी जे बोलतोय ते माझ्या अधिकारावरचं बोलत नाही, तुमच्या अधिकारावरचं बोलतोय. माझ्या अधिकारावर मला ते आवडलं, त्याचं चिंतन करणं माझ्या उपयोगाचं होतं, मी त्याच्यात आहेच. पण सगळ्याकरता योग्य आहे का नाही हा प्रश्न आहे. अर्थात त्याला पुढं नामसाधनेकडे यायचं होतं, वेळ कमी पडला. त्याचं मूळ सूत्र नामसाधनेकडे येण्याचंच होतं, आणि पावसाचं निमित्त झालं म्हणून तेवढाच विभाग सांगितला गेला, आणि जो सांगायला पाहिजे त्याला वेळच राहिला नाही, अशी घटना होते. त्यावेळेला सगळे माणसांची पांगापांगी झाल्यावर बंद करणं योग्यच होतं तेव्हा. पण मूळ मुद्दा कसा आहे की कधीतरी असं होतं म्हणून त्या विभागाकडं जायचं का नाही हाच विचार पहिला करायला पाहिजे. की हे ऐकून जर लोकांचा भ्रम होणार असेल आणि लोक कर्म आणि उपासना सोडणार असतील तर तुकोबराय सुद्धा स्वतःच्या त्या श्रोत्यांची भूमिका घेऊन म्हणतात. एका बाजूला वेदांताची स्थितीची भूमिका घेऊन बोलतात, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आणि एका बाजूला तुमच्या आमच्याकरता म्हणतात अद्वैताची वाणी नको माझे काने. ते भूमिका कळल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. तर आपल्याकरता या सगुण उपासनेला चाललोय आपण, सगुण रामा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललोय, त्याचं आपली स्थिती मांडून त्याची कृपा मागायची, आणि त्यावेळेला हे सोहमचं चिंतन आपल्याला काय लाभ देईल ते धड सोहमचा अनुभव पण करू देणार नाही, आणि कारुण्यकांक्षी न बनल्यामुळं
देवाजवळून पुन्हा सगुण अर्थानं काही मिळण्याची शक्यता नाही. देव मागणाऱ्याला देतो. तुझ्याजवळ आहे असं तू म्हणत असशील तर मग काय मला द्यायची गरज आहे. सोहमवाला स्वतःला भगवत स्वरूप जर समजत असेल तर त्याला देण्याचा आणि घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. एका भूमिकेतून ते बरोबर आहे, पण आपण त्या भूमिकेवर आहोत का? तर नाही. म्हणून आपण कारुण्यकांक्षी राहिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून समर्थ हे अष्टक लिहिताना कारुण्यकांक्षी राहून लिहितात. आणि कारुण्यकांक्षीपणामध्ये माझा दंभ नाही असं दाखवण्याकरता काही मुद्दे मांडलेत. आणि तसा दंभ नसल्यामुळं आणि मी कारुण्यकांक्षी असल्यामुळं, जसा चातक स्वाती नक्षत्राकरता तोंड उघडून वाट पाहतोय, पुढं चातकाचं उदाहरण येणार आहे कारुण्यकांक्षी या श्लोकांमध्ये, लक्षात घ्या. त्याप्रमाणे मी दुसरा एक थेंब सुद्धा घेतलेला नाही, असा कारुण्यकांक्षी आहे. असा डबल नाही, हे आलं हे पण आणि ते आलं ते पण, असं नाही. नाही तर मग आमचे लोक असतात, एखाद्याला वाटतं हा बा चहा घेतो का नाही, तर तो म्हणतो का तुम्ही चहा घेता का दूध, तो म्हणला चहा होईपर्यंत दूध द्या. हे असं मतलबी काही कामाचं नाही बरं का. तेव्हा अशी जी उदाहरणं आहेत तसं नाही, वास्तविक कारुण्यकांक्षी बना असं आहे. काही वेळापुरतं मग याही शब्दाचा विचार उपयोगात आणायचा, काही वेळेला त्याही शब्दाचा विचार तर असं वास्तविक कारुण्यकांक्षी होणं म्हणजे एकविध श्रोता असं आहे. श्रुतिवि प्रतिपन्नात यदा स्थास्यति निश्चला समादावचला बुद्धीस्तदा योगमवाप्स्यसि, हे लक्षात घ्या. तर हे श्रुतिवि प्रतिपन्नत्व आपल्याला कधी कधी नडतं. तर सांगणारा अनेक विभागावर सांगतो. तुमची अवस्था अशी झाली पाहिजे, सांगणारा काही सांगत असला तरी आपला विचार एक दृष्टीने एक ध्येयाचा पाहिजे. झाडाला आकार भरपूर आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, त्याच्यावर अनेक पक्षी बसलेले आहेत, पण अर्जुनाला बाण सोडायला सांगताना त्याची दृष्टी करुणाकांक्षीची एकविध झालेली आहे. तो म्हणतो मला झाडाच्या फांद्या दिसत नाही, पानं दिसत नाही, इतर पक्षी दिसत नाही. नवे नवे तुम्ही म्हणता तो पोपटचा सगळा दिसत नाही, तुम्ही मला जे केंद्र सांगितले तेवढ्याचा पोपटाचा डोळा दिसतोय, बाकी काही दिसत. अशी जर एकविधता आली तर तुमचं काम लवकर होईल. मग अर्जुनाने एका बाणातच काम केलं. मला तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाऊगी हे वाचा वेचू नये, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते येती लाभ घरा, हे लक्षात घ्या. आणि का अंतरी न द्यावी वस्ती. वारीला चाललात ना, आणि सगळं खरं का खोटं हा मुद्दा वेगळा, पण मला आता यावेळेला करुणाकांक्षी बनायचं आहे आणि त्या पांडुरंगाजवळ मला त्याची करुणा मागायची. बस एकविध भक्त व्हा, बाकी डोक्यात काही घेऊच नका. मग माझं आतलं स्वरूप काय आहे, मी का असा भिकारी स्वतःला म्हणतोय, मग कशामुळं झालंय, मला आत्ता ते मिळवायचं आहे ना. मग माझं आतलं तत्व किती मोठं आहे आणि ते त्याच्याच आकाराचं आहे, समकक्ष आहे, हे विचार तुम्हाला करुणाकांक्षी राहू देणार नाही, हे लक्षात घ्या. तर करुणाकांक्षी राहा, तर करुणा प्रार्थना करण्याचा तुम्हाला अधिकार पैदा होईल. चातकाप्रमाणे करुणाकांक्षी राहा, बस एकविध. बहुशाखायनंताश बुद्धयो अव्यवसायी नाम. तर तुम्हाला वारी साधनेचा जास्तीत जास्त लाभ करायचा असेल, महाराज मिक्स पॅथीचा सुद्धा काही एका विशिष्ट वेळेनंतर उपयोग करू नये. आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत दिलेली बुद्धी वापरावी, पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं ना की आपली बुद्धी ग्रहण करू नये, मग ते त्याच्या अंडर ऑब्झर्वेशन चालावं, असं आहे.
मग आता तुम्ही वारीला आलात म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात या माऊलींच्या. मग आता अंडर ऑब्झर्वेशन चाला, आपलं स्वतःचं डोकं ज्यादा चालवू नका, लक्षात घ्या. मग असं केलं तर नाही चालणार का, तसं केलं तर नाही चालणार का, सगळ्या प्रश्नासमोर लोकांचं हे असं बहुविध फार असतं. मग आता आपल्या ह्याच्यात ते आता पोरगं ऐकतच नाही, मग आता आपण काय करावं, जसं मी ते विध सांगितलं ना, तर तसं ते आपलं फाटे फोडत राहतो आपण आणि मग आपल्या चुकीचं समर्थन करतो. त्याचे संस्कार फार चांगले होते, हे सुद्धा एक समर्थन असतं बरं का. हे काही फार महत्त्वाचं नसतं, ध्येयाला सोडून घडून गेलेल्या गोष्टीचं समर्थन असतं. मग तिनं ते पाहिलं पण संस्कारानं चांगलं आहे, मग आता कुठं भांडत बस, मग मिळवूनच घ्यायला पाहिजे, सगळं समर्थन आहे. हे काही खरं नाही, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही माऊलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत, तर माऊली म्हणतील त्याप्रमाणे, माऊलींच्या परंपरेतले संत म्हणतील त्याप्रमाणे आपण अंडर ऑब्झर्वेशन राहायला पाहिजे. मारी दोरी थारे हात, बस तुम्ही जे कराल ते. आमचं फार वाढल्यावर आम्ही हे करणार नाही. आमचं जोपर्यंत एका मर्यादेत आहे तोपर्यंत आम्ही आमच्या रोगाकरता मिक्स पॅथीचा उपयोग करू. पण एकदा जर उपचार करायला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो तर बाकीच्या बाजूला ठेवू पॅथी, आणि तसं करायला पाहिजे, लक्षात घ्या. संताच्या अंडर, सद्गुरूच्या अंडर आपण, आता माऊली हे संत आहेत तर यांच्या अंडर किंवा परिपूर्ण जर गुरुला मानत असाल तर गुरुच्या अंडर राहा. तिचं आपलं तर्क चालू नका, आणि जर चालवलं तर चुकली या वर्म फेरा पडे. तर हे अंडर ऑब्झर्वेशन राहायचं असेल आणि ते राहावं, याकरता मी समर्थांची ही वाणी आपल्याला शिकवतोय की माझी करुणा देवा तुझ्याशिवाय दुसरं कोणाला कळणारच नाही. फॅमिली डॉक्टरला त्याचे सगळे डिटेल्स माहिती असतात, त्याची बॉडी कशी आहे, पित्तप्रधान आहे का, नवीन एकदम गेलेल्या डॉक्टरला सुद्धा कळणार नाही. फॅमिली डॉक्टर कधी कधी साधा असतो तरी त्याच्या हातचा गुण त्या रोग्याला येतो, कारण कित्येक दिवसापासून त्याच्या शरीराचा अभ्यास झालेला असतो. तर सद्गुरू म्हणजे फॅमिली डॉक्टर आहे. तेव्हा कोणत्याही विद्वानाचं प्रवचन ऐकून त्याप्रमाणे करावं का आपला सद्गुरू सांगतील ते करावं. आपल्या डोक्यात जे भ्रम झाले असतात ना, कुठलचं कोणते तात्पुरतं ऐकतो, त्याच्यातून आपल्या डोक्यात काही काही गोष्टी घुसत चालतात. डोंगरे महाराज नेहमी म्हणायचे, अरे कोणातरी संताच्या अधीन राहा, एकविध बना, त्यानुसार ध्येय बनवा. जर आपल्याला पोहोचायचं असेल तर, नाही तर कालापव्य होईल. तो थोडा अशा पद्धतीनं कालापव्य होईल. हा कालापव्य करायचा नसेल तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, पण वारकरी याच्या हॉस्पिटलमध्ये राहिला तर, हॉस्पिटलमध्येच नाही राहिला तर वारीचे प्रेक्षक म्हणजे वारकरी नाहीत. तर ज्यांनी माऊलीच्या हातात आपली जीवनरूपी दोर सोपवली ते खरे वारकरी आहेत. आम्ही जीवनाची दोर सोपवत नाही, जीवन की डोर सोप हात दीनानाथ. तर भगवंताच्या देवाच्या हातामध्ये ती जीवन दोर सोपवून द्या. तर या संतांनी तुमच्याकरता काय सांगितलंय, भगवंतानी काय सांगितले, वारोनी आहे विठो पालवित आहे, दासा मीच साहे, मुखे बोले आपुल्या, हे आश्वासन आहे. या आश्वासनाकरता तुम्ही सुद्धा तितक्याच निष्ठेनं भरती झाला पाहिजेत. जमलं तर पाहून घेऊ, नाही तर मग बदला हॉस्पिटल, तोपर्यंत मरून जाल, दुसरं काही व्हायचं नाही. व्यवहारात थोडं तसं वागलं चालेल, पण परमार्थाच्या हॉस्पिटलमध्ये चतुरता नसते, फसवाफसवी नसते, चिटिंग नसते. त्यामुळे बदलण्याचा विचार सुद्धा करू नका. त्यातले त्यात हे हाय हॉस्पिटल जे आहे ना, सिद्धांत ज्ञानेश्वर माऊलींचं, याच्या इतकं आपल्या महाराष्ट्रातच काय पण विश्वात असं हॉस्पिटल नाही, आणि माऊलींसारखे डॉक्टर पण नाहीत. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो,
अशा पद्धतीचं आश्वासन देणारं हॉस्पिटल फार दुर्मिळ आहे महाराज. हे भाग्याने इथं येऊन तुमची बुद्धी तुम्हाला धोका देते आहे. तर करुणाकांक्षीच राहा. हे तत्वज्ञान जाऊ द्या, जेव्हा गरज पडेल तेव्हा माऊली सांगतील तुम्ही या तत्वज्ञानाचा विचार करा. लक्षात घ्या. नाशी अन्यात्म भाव असतो ज्ञानदीपेन भास्वता. तर अर्धवट काही डोक्यात घेऊ नका. आणि अर्धवटनी बऱ्याच लोकांचा परमार्थ सगळा अर्धवटच चाललेला आहे. घटकेत योगाकडे धावतील, घटकेत तत्वज्ञानाकडे धावतील, घटकेत परमार्थाच्या भक्तीकडे धावतील, भटकेत समाजकारणाकडे धावतील. सेवा हाच परमार्थ आहे. तर जगाची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा आहे. आणि ज्याला मतलबी प्रमाण मिळतात आणि त्याच्या आड लपतात आणि आपण करतो ते बरोबर असं समजतात. तेव्हा असं समजूच नका. एक सूत्र चला. तर करुणाष्टक म्हणजे संतांनी देवाकडं जाताना कशा भूमिकेनं दासानं जावं त्याचं उत्तर सांगणारे करुणाष्टक आहेत. लक्षात घ्या. रामदासी दास्य भावाच्या व्यक्तीनं, तर वारकरी संप्रदाय दास्यभाव प्रधान आहे, हे लक्षात घ्या. तर त्या दास्यभावामध्ये मध्ये तिकडचे विचार आणू नका. तर अनन्य दास्य भाव जर तुम्ही स्वीकार केलात तर तुम्हाला लाभ होईल. आणि तो अनन्य दास्य भाव जर स्वीकार करायचा असेल तर तुम्ही देवासमोर जाता जाता हा परिहार देत जा. चळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, तुझ्याकडे येतोय मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे, तळमळ लागली पाहिजे. त्यांनी म्हणावं तळमळ निववीरे. आम्हाला तळमळच नाही, त्यामुळे आम्ही ओरिजिनल शब्दही वापरू शकत नाही. तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू, तळमळच नाही आम्हाला. कोणाला तळमळ आहे? तळमळ असती तर नियमात राहून आपण वारी केली असती. आपल्याला देह महत्वाचा वाटतो, आराम महत्वाचा वाटतो, तळमळ नाही. तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधो. आता काल मी षडरूपीचे दोन्ही अँगल सांगितले. बुद्धी साबूत आहे, धर्मसंस्कारी आहेत, विवेकी आहे तोपर्यंत तर षडरूपचं काही अंग आपण हे करावं. अरे झाडाची पार वाळलेली पानं जर असतील आणि फांद्या असतील ना तुटण्या दोघ्या, तर त्या मोडून काढाव्या. मूळ खोड उपटत नाही तर त्याला आधार घ्यावा. तर षडरिपूचं मूळ तुमच्याच्याने जाणार नाही, तेव्हा भगवंताची शक्ती करा. पण समजा काही वरचे पानं वाळलेले असले तर मोडा, काही फरक नाही पडत. तसं त्या षडरिपूला खतपाणी न घालताना जेवढं बुद्धीला तुम्हाला कळलं असेल तेवढं त्या विकार समजून घेऊन त्या विकाराच्या आहारी न जाण्याचा प्रयत्न करा. संतांनी सुद्धा केला. पण शेवटी याचं गाणमूळ जे आहे ना ते तुमच्या ताकदीमध्ये नाही आहे, म्हणून त्याच्याकरता प्रार्थना करा. हे लक्षात घ्या. षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधो, तुझं विण करुणा हे कोण जाणेल माझी. माझी कुठपर्यंत अवस्था आली आहे तर मला लवकरात लवकर हे विकाराचं झाड माझ्या अंतःकरणातून उपटून काढायचं आहे. शिणत पोटी शिणलोय मी आता, आणि तू मला मदत करशील असे आत्तापर्यंत खूप वाट पाहिले बिना हाका मारता सहज. तर आत्तापर्यंत वाट पाहिली पण तू अजूनही स्वतःहून येत नाही, म्हणून आता मी प्रार्थना करतोय. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, आणि ही तुझी जी वासना आहे ना, तुझं विण मज नेते जंबुकी वासना रे. तर जसं हनुमान जंबुक राक्षसाच्या छातीवर पाय ठेवला, ती ही हनुमंतांची ताकद आहे महाराज. सुंदरकांड का? सुंदरकांडाचा एक अर्थ रामायणाने सांगितला की दोन कामविनाशक शक्ती आहेत. एक आमच्या शंकराने कामाला जाळलं बरं का, म्हणून भगवान शंकराची सही आहे सत्यम शिवम सुंदरम. खरं सुंदरत्व काय आहे तर या विनाशीपासून बाजूला होऊन अविनाशीपर्यंत गेलेलं, तर असं ते जाळलं त्यांनी. म्हणून स्वतः भगवान सही करतात सत्यम शिवम सुंदरम. आणि तो काम त्या
त्या शंकराचाच अवतार असणारे हनुमान त्यांनी संपवला. आणि म्हणून हनुमंताच्या पायाखाली जंबूक राक्षस आहे. तर त्यांनी जंबुकी राक्षसावर पाय दिला, वासनारूपी राक्षसावर विजय मिळवला. म्हणून हे पंचानना, हे हनुमंता, तूच मदत केली तर ही वासना पराभूत होईल. म्हणून झडकरी धव घाली, झडकरी झड घाली, धाव पंचानना रे, तुझविण मज नेते जंबुकी वासना रे. तू ताब्यात ठेवलं तर ठीक आहे, नाहीतर ही जंबूक वासनारूपी जी शक्ती आहे ती मला पराभूत करून मला घेऊन जाते. म्हणून आता वेळ करू नको, झडकरी धव घाली, धाव पंचानना रे. हे कारुण्यकांक्षीची भूमिका आणि तुझ्याकडून अपेक्षित असणाऱ्या करुणेचं स्वरूप. करुणा विस्तृत आहे, पण मला आत्ता या क्षणाला काय त्रास देत आहे तर वासना. ती वासना समाप्त कर. मला त्रास काय देत आहेत तर षड्रिपू. तर याचा संबंध तोड आणि जंबकी वासना जी आहे ना त्याच्यापासून धावून मला त्याच्यातून वाचव, नाही तर ही मला घेऊन चालले. तर तुझं विण मज नेते जंबुकी वासना रे. तेव्हा इथपर्यंत हा विषय आत्ता आपण पाहिला. समय झालाय, तर याच्यातलं काही संदर्भ उद्याच्या याच्यात आला तर होईल, नाही तर उद्याला 8वा श्लोक पुढं सुरू होईल. तेव्हा कारुण्य भूमिका मी आपल्याला 2 अँगलनं सांगितली. तर आपण करुणाकांक्षी बना, म्हणजे एकविध भक्त बना बस. तर करुणाकांक्षी बना आणि भक्त भगवंताचं नातं, भगवंताबद्दलची श्रद्धा आणि जीवाची भक्ताबद्दलची एकदम अल्पशक्तित्वाची भावना, दैन्य भावना ही करुणाकांक्षी बनवेल. पण जर डबल काम केलं, घटकेत असतात देहभावावर पण बोलतात आत्मभावाच्या गोष्टी, यामुळे फार मोठा दोष होतो. माझ्या तर परीक्षेमध्ये मी अनेक जण हे सगळे बोलणारे पाहिले, हे देहभावावरचेच पण गप्पा फार वरच्या मारतात. त्या देहभावी माणसाने वेदांत सांगून स्वतःचंही नुकसान करू नये, जगाचंही नुकसान करू नये. देहभाव गेल्यानंतर आणि ज्याचा देहभाव गेलाय त्याला वेदांताची मदत करावी. आत्मभावावर आरूढ होण्याकरता याचा सांगणाऱ्याचा देहभाव गेलेला असावा आणि ऐकणाऱ्याचाही देहभाव गेलेला असावा. अशा व्यक्तीला आत्मस्वरूपाच्या अनुभवावर आरूढ होण्याकरता तो शेवटचा उपदेश आहे महावाक्याचा. हे लक्षात घ्या. ते दोघंही अधिकारी पाहिजे, सांगणारा देहभावी नको आणि ऐकणारे देहभावी नको. आणि याकरता मी स्वतःच्या चिंतनाकरता संन्यास घेतल्यापासून देहभावातून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं मी वेदांताच्या चिंतनाचा मदत मी स्वतः करता करतो, पण समाजाकरता वेदांत सांगत नाही. आणि ही भूमिका माझी चुकीची नाही, हे लक्षात घ्या. तर भूमिका पाहून अधिकार तैसा करू उपदेश, हा विचार लक्षात घेऊन मी उपदेश करतोय. तर आपण कारुण्यकांक्षी बना. शुद्ध वारकरी व्हावं म्हणजे कारुण्यकांक्षी बनावं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.